नमस्कार. आग्र्यामधील ताजमहालच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नमस्कार. आग्र्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत, हा जो परिसर आहे हा ताजमहालचा परिसर आहे. आपण ताजमहाल पाहण्यासाठी आता निघालेलो आहोत आणि इथे एंट्री करण्यापूर्वी आपल्याला प्रवेश शुल्क म्हणून 50 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. हे तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे थोडी पेटपूजा करणार आहोत आणि नंतर मग ताजमहाल पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर मथुरा वृंदावनकडे जाताना वाटेत हे स्मारक लागते. खूप सारे देशी आणि विदेशी पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. उंच आणि भव्य प्रवेशद्वार, रुंदच्या रुंद रस्ते आणि सभोवताली हिरवेगार बगीचे आपले लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराजवळ खूप सारे लोक फोटो घेताना आपल्या दृष्टीपथास पडतील. आग्र्याच्या ताजमहलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे ताजमहलचं, आग्र्याचं जे ताजमहल आहे त्या ताजमहलचं प्रवेशद्वार आहे. भव्य उत्तुंग असे प्रवेशद्वार, त्यावर सुंदर नक्षीकाम पाहून मन हरपून जाते. प्रवेशद्वाराच्या छोट्याशा दरवाजातून डोकावल्यावर आपणाला ताजमहालचा छोटासा भाग दिसतो. आम्ही येथे काही फोटो घेतले आणि मग आतमध्ये प्रवेश केला. आत प्रवेश करताच पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात बांधलेली भव्य, सुंदर, मनमोहक अशी वास्तू आपल्या दृष्टीस पडते. आग्र्यामधील ताजमहाल येथे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जी पाठीमागे जी वास्तू पाहत आहोत ही पांढरी शुभ्र संगमरवराने सजलेली ताजमहाल ही वास्तू या वास्तूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या वास्तूच्या आजूबाजूला आपण पाहू शकता सुंदर आणि मनमोहक असे गार्डन्स आहेत. इथे समोर कारंजे आहेत आणि हे कारंजे रात्रीच्या वेळी ज्यावेळी पेटून उठतात त्यावेळी इथलं सौंदर्य अजूनच खुलून उठतं. मुघल सम्राट शहाजहान याची चौथी पत्नी मुमताज आपल्या 14व्या प्रसूतीच्या दरम्यान वारली. पत्नीच्या दुःखाने व्याकुल झालेल्या शहाजहानने मुमताजच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वास्तू बांधून काढली. ही वास्तू बांधण्यासाठी सुमारे 22,000 कामगार, 1000 हत्ती या सर्वांना 22 वर्षाचा कालावधी लागला.
ताजमहाल पाहून झाल्यानंतर लगेच आम्ही बाहेर पडलो आणि भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी लीला केल्या त्या गोकुळ, मथुरा आणि वृंदावनच्या दिशेने आम्ही निघालो. पण या सर्वांचे वर्णन पुढल्या व्हिडिओमध्ये. आता एवढेच. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.